अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या घरात सतत वाद होत असतात। बऱ्याच वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याला सतत त्रास देतात। बघा, आपल्या घरातील असा एकतरी व्यक्ती असतो ज्याचं आणि आपलं अजिबात पटत नाही। बऱ्याच वेळा त्या व्यक्तीमुळे आपल्याला प्रचंड त्रास होतो, सतत मनस्ताप होतो। घरातलाच एखादा असा व्यक्ती असतो जो सतत आपला अपमान करत असतो, चार लोकांमध्ये सतत आपल्याला टोमणे मारत असतो। घरात काहीही घडलं की तो प्रत्येक वेळी आपल्यालाच टार्गेट करत असतो। आपल्यापैकी 90% लोक असे आहेत की ज्या लोकांना घरातल्याच व्यक्तीचा प्रचंड त्रास आहे। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। मी तुम्हाला अशी वस्तू सांगणार आहे जी वस्तू अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुमच्या घरात कितीही तुम्हाला त्रास होत असेल, समोरची व्यक्ती कितीही उकसवण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला कितीही टॉर्चर करत असेल, टार्गेट करत असेल, कितीही तुम्हाला घालून पाडून बोलत असेल, तुमच्याशी वाद घालत असेल, ती जी कुठली व्यक्ती आहे, लक्षात ठेवा, ही वस्तू तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवल्याने ती जी कुठली व्यक्ती आहे ती व्यक्ती तुमच्या पायावर नाक घासेल। तुम्हाला सतत त्रास देणारी ती व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरेल। ही एक वस्तू तुम्ही जवळ ठेवली तर तुमच्या घरात होणारा जो काही तुम्हाला त्रास आहे तो कायमचा समाप्त होईल। मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक उपाय शक्य असेल तर तुम्ही दोघांपैकी 2ही उपाय करू शकता। आता सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा आपल्याला अमावस्येला करायचा आहे। कुठलीही एक अमावस्या, महिन्यातून एकदा अमावस्या येते। समजा अमावस्येला नाही शक्य झालं किंवा त्याच्या अगोदर करायचं असेल तर कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे उडीद। काळ्या रंगाचा जो उडीद असतो, कुठेही किराणा दुकान असेल किंवा गावाकडची लोक स्वतः पिकवतात तर तिथे तुम्हाला काळ्या रंगाचा एक मुठभर उडीद घ्यायचा आहे। त्याच्या सोबत तुम्हाला एक जायफळ घ्यायचा आहे आणि 7 काळी मिरी। ज्या दिवशी उपाय करणार आहात अमावस्येला किंवा शनिवारी, संध्याकाळी 6च्या पुढे सूर्यास्तानंतर, सकाळी करणार असाल तर सकाळी 7च्या आधी सूर्यास्ताच्या अगोदर, म्हणजे जो अंधार असेल त्या अंधारातच हा उपाय आपल्याला करायचा आहे। सुरुवातीला आपल्याला सगळ्यात पहिले काळ्या रंगाचं छोटं छान एक कापड घ्यायचं आहे। जिथे तुम्ही बसलेले आहात तर तिथे तुमच्या समोर हे कापड तुम्हाला ठेवायचं आहे। एक प्लेट वगैरे घ्या, पाट घ्या, चालेल। सगळ्यात अगोदर तुम्हाला ते कापड ठेवल्यानंतर आपल्या हाताच्या मुठीत काळे उडीद घ्यायचे आहेत। समजा आपल्याच घरातला तो व्यक्ती असेल जो तुम्हाला त्रास देतो, त्याचे कपडे वगैरे घरामध्ये असतील, त्याची कुठलीही वस्तू जो रोज यूज करतो, त्याचा गॉगल असेल, चष्मा असेल, वॉच असेल, काही असेल, तर हे मुठभर घेतलेले उडीद फक्त त्या व्यक्तीच्या त्या वस्तूला स्पर्श करायचे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला स्पर्श केले तरीही चालतील। समजा त्या व्यक्तीला स्पर्श करणं शक्य नसेल तर त्याची जी कुठली वस्तू असेल, जो ती वापरत असेल, त्या वस्तूला हे काळे उडीद स्पर्श करायचे आहेत। स्पर्श करून जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुम्हाला बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ह्रीं क्लीं रक्ष रक्ष, ह्रीं क्लीं रक्ष रक्ष स्वाहा, ह्रीं क्लीं रक्ष रक्ष स्वाहा, ह्रीं क्लीं रक्ष रक्ष स्वाहा, ह्रीं क्लीं रक्ष रक्ष स्वाहा। पुन्हा एकदा ऐका, ह्रीं क्लीं रक्ष रक्ष स्वाहा। हा मंत्र म्हटलात की हातात असणारे काळे उडीद त्या कापडावरती किंवा कागद घेतलेला असेल काळा त्याच्यावरती ठेवायचे। त्यानंतर 7 काळे मिरी एक एक करत पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घेत, समजा घरातला माझा पती जो भयंकर त्रास देतोय त्याचं नाव आहे सागर, मी काळा मिरी घेणार, सागर म्हणून त्याच्यावर ठेवणार। पुन्हा दुसरा काळा मिरी, पुन्हा त्याचं नाव घेणार, तिथे ठेवणार। तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 7ही काळे मिरी एक एक करून अभिमंत्रित करून तुम्हाला तिथे ठेवायचे आहे। 7ही काळी मिरी उडदावरती ठेवल्यानंतर शेवटी जायफळ घ्यायचं आहे। आता त्या जायफळाच्या वरती तुम्हाला हळदीने, सुकी हळद, त्यात थोडं एक थेंबभर पाणी घालायचं, ती मिक्स करायची आणि त्या जायफळाच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, जो कोणी असेल।
तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, सासू असेल, सासरा, पती, नणंद, दीर, कुणी जे तुम्हाला त्रास देतात, तुमचा मित्र, प्रियकर असेल, त्याचं फक्त नाव त्या जायफळावरती लिहायचं आणि ते जायफळ सुद्धा त्या काळ्या उडदावर ठेवून द्यायचं. आता हे जे काळं कापड आहे त्या कापडाला घट्ट गाठ मारायची, छोटीशी पोटली तयार करायची आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला 24 तास तुमच्याजवळ तुमच्यासोबत ठेवायची. तुम्ही ट्रॅक, टी शर्ट खिशात कुठेही ठेवा, पण ती तुमच्यासोबत ठेवा. 24 तास पूर्ण झाल्यानंतर ती जी पोटली आहे ती तिथून म्हणजे जिथे कुठे तुम्ही जवळ ठेवलेली आहे तिथून ती काढायची आणि एखाद्या सेफ ठिकाणी, कपाटात किंवा तुमच्याच घरातील कुठल्याही जिथे कुणी डोकायला जाणार नाही, उचलायला जाणार नाही, वाचकटायला जाणार नाही अशा ठिकाणी ही पोटली ठेवायची. सलग 21 दिवस ती पोटली बघायची पण नाही, तिला हात पण लावायचा नाही, काहीच करायचं नाही. 21 दिवस पूर्ण झाल्यावर 21व्या दिवशी मात्र ती काढायची. घराच्या बाहेर सूर्यास्ताच्या अगोदरच, सकाळी किंवा रात्री अंधारातच ती पोटली आपल्या कपाटातून किंवा जिथे ठेवली तिथून काढायची. सरळ घराच्या बाहेर जायचं आणि जिथे एखादं शेत असेल, माळरान असेल, कचरा असेल किंवा काही असेल, फक्त कुणाचं घर वगैरे नको, तर जिथे कोणी नसेल, कुणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी ती पोटली डायरेक्ट फेकून द्यायची आणि घरात यायचं. बघा, घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावर पाणी आणि हात स्वच्छ धुवायचे. हा उपाय फक्त एकदाच करा, परत करायची गरज नाही. कितीही त्रास देणारा व्यक्ती असेल तो शमेल, कितीही त्रास देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात, तुमच्या जवळ, तुमच्या घरात असेल तर ती पूर्णपणे बदलेल. अत्यंत प्रभावी जो तांत्रिक शास्त्रातील उपाय आहे. आता दुसरा उपाय सांगते. या दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे लिंबू. एक हिरवं पिवळं असं छान लिंबू घ्यायचं, लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचं. हा उपाय सुद्धा शनिवार किंवा अमावस्येला करायचा. लिंबाच्या एका बाजूला तुमचं नाव, एका बाजूला तुमच्या त्या व्यक्तीचं नाव जो तुम्हाला त्रास देतोय, एका बाजूला तुमचं, एका बाजूला त्याचं नाव लिहायचं. दोनही नाव लिहिल्यानंतर काय करायचं, एक लोखंडी तार किंवा खिळा घ्यायचा. ज्या बाजूला त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे सगळ्यात पहिले तिकडनं हा खिळा टोचायचा आणि तो आपल्या नावाकडे येईल अशा बाजूने त्या लिंबातून बाहेर काढायचा. ठीक आहे. आता हे लिंबू आपल्या हातात घ्यायचं. जो व्यक्ती आपल्याला सतत त्रास देतोय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं, ओम ह्रीम क्लीम रक्ष रक्ष स्वाहा, ओम ह्रीम क्लीम रक्ष रक्ष स्वाहा, ओम ह्रीम क्लीम रक्ष रक्ष स्वाहा, ओम ह्रीम क्लीम रक्ष रक्ष स्वाहा. हाच मंत्र पुन्हा एकदा म्हणायचा. तुम्ही 51 वेळा म्हणू शकता किंवा 108 वेळा म्हणू शकता. आता त्यानंतर काय करायचं, तर हे लिंबू जे आहे हे असंच घराच्या बाहेर घेऊन जायचं, आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन ते कुठल्याही मोकळ्या ठिकाणी फेकून द्यायचं. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर तुमचं जे काही असेल ते तुम्ही करू शकता. बघा, हा उपाय केल्यानंतरही तुमच्या घरात असणारं शत्रुत्व क्षणात दूर होईल. कितीही घरात तुमच्याशी शत्रूसारखं वागत असेल तर तो व्यक्ती पूर्ण सुधारून जाईल. पण हा उपाय तुम्हाला शनिवारी करत असाल तर कमीत कमी 4 शनिवार करायचा आहे, अमावस्या करत असाल तर कमीत कमी 4 अमावस्या तरी करायचा आहे. दोनही उपाय साधे सोपे आहेत, एकत्रित दोनही करू शकतात. शक्य असेल तर एक केला तरीही चालेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.